नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। हनुमान जयंती विशेष आपण आज मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसा यांच्यातील फरक बघणार आहोत। हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्रातील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे भाषा। आपण या दोन्ही रचना काय आहेत आणि या दोन्ही रचनांमधील फरकही जाणून घेऊया। हनुमान जयंती यंदा 23 एप्रिल रोजी मंगळवारी येत आहे। हनुमान चालीसा अवधी भाषेत लिहिली गेली आहे, तर मारुती स्तोत्र मराठीत। काही दशकांच्या अवधींच्या फरकात वावरलेल्या दोन संतांनी या दोन्ही रचना लिहिल्यात। संत तुलसीदासांनी हनुमान चालीसा तर संत रामदास स्वामींनी मारुती स्तोत्र लिहिले। मारुती स्तोत्र 17व्या शतकात तर हनुमान चालीसा 16व्या शतकात लिहिली गेली। आयुष्यात जीवन मरणाचा प्रश्न उभा राहतो, त्यावेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी हनुमान चालीसा वाचली जाते। तुम्ही अत्यंत समर्पण वृत्तीने हनुमान चालीसा म्हटलीत तर तुमच्यावरील संकटे दूर होतात। असेच अजून हनुमान चालीसा श्रवण करण्याने आणि वाचण्याने काय काय फायदे होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। मारुती स्तोत्र हे 17व्या शतकात लिहिलं गेलंय। महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्राचं लेखन केलंय। मारुती म्हणजे हनुमान, त्यामुळे मारुती किंवा हनुमानाच्या गुणांची स्तुतिपर रचनाच मारुती स्तोत्रात आहे। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती या पंक्तींनी मारुती स्तोत्राची सुरुवात होते। खरं तर मारुती किंवा हनुमानाच्या स्तोत्रांचीही अनेक रूपं आहेत, मात्र त्यातील रामदास स्वामींनी लिहिलेले स्तोत्र विशेष करून प्रसिद्ध आहे। मारुती किती विशाल आहे, भारदस्त आहे, शूर रक्षणकर्ते आहे याची प्रचिती ते स्तोत्रातून देतात। तो असताना आपल्याला भीती नाही अशी जाणीव ते करून देतात। शक्तिशाली असला तरी रामाचं दास्यत्व त्यांनी पत्करलंय, तो विनम्र असल्याचेही ते सांगतात। हे स्तोत्र मराठीत असल्यामुळे म्हणायला व पाठ व्हायला अत्यंत सोपं आहे। हनुमान चालीसा संत तुलसीदासांनी लिहिली। हिंदीची बोलीभाषा असलेल्या अवधी भाषेत हनुमान चालीसाचे मूळ लेखन करण्यात आले। संत तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिले, ती पूर्णपणे रामकथा लिहिली। रामकथा म्हटल्यावर ओघाने हनुमान येणारच होता, पण तुलसीदासांनी लिहिलेली हनुमान चालीसा ही केवळ भक्तिभावाकडे जाणारी आहे। हनुमान चालीसा म्हटल्यास मनातील भीती निघून जाते असे मानले जाते। हनुमान चालीसाची सुरुवात दोह्यांनी होते आणि नंतर चौपाई आहे। हे एकूण 40 चौपाई किंवा श्लोक आहेत, म्हणूनच हनुमान चालीसा म्हणजे 40 म्हटले जाते। जय हनुमान ज्ञान गुणसागर, जय कपीस तिहू लोक उजागर अशी हनुमान चालीसाची सुरुवात आहे। या सुरुवातीआधी 2 दोहे आहेत। हनुमान चालीसा वाचण्याचे 5 फायदे आहेत। बजरंगबली हनुमान केवळ संकट मोचनच नाहीत, तर बुद्धी आणि ज्ञान देखील देतात। अशा स्थितीत जो व्यक्ती दररोज हनुमानाचे स्मरण करून हनुमान चालीसाचे पठण करतो, त्याच्यावर माता सरस्वतीचा आशीर्वाद होतो आणि त्याची बुद्धीही वाढते। रामाचा भक्त असलेल्या हनुमानाला संकटमोचन असेही म्हणतात। अशी श्रद्धा आहे की जो त्याची नियमित पूजा करतो आणि हनुमान चालीसाचा पाठ करतो, त्याच्यावर कोणत्याही वाईट आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव पडत नाही। हनुमान चालीसाचे पठण केल्याने शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळते। अशा परिस्थितीत जे लोक शनीची 7.7 किंवा दह्याच्या त्रासाने पीडित आहेत, त्यांनी नियमितपणे हनुमान चालीसाचे पठण करावे। याशिवाय हनुमान चालीसाचे पठण केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि संकट नष्ट होतात, म्हणूनच दररोज हनुमान चालीसाचे पठण केले पाहिजे। हनुमान चालीसाचे पठण केल्याने मनातील सर्व विकार दूर होतात आणि मन स्थिर होते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।